नमस्कार. फलटण शहराच्या मध्यवर्ती मोती चौकातील रेव्हेन्यू क्लब अनेक दशकापासून महसूल विभागाच्या कामकाजाचा साक्षीदार असलेली ही इमारत आता इतिहास जमा होत आहे. या इमारतीचे पाडकाम सुरू झाले असून राज्य शासनाच्या माध्यमातून येथे आधुनिक प्रशासकीय इमारत उभारली जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, कामकाज अधिक सुलभ व्हावे आणि प्रशासकीय सेवा आधुनिक व्हाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या पाडकामासोबतच एक मोठा प्रश्नही समोर उभा राहतो. फक्त इमारत बदलली म्हणजे व्यवस्था बदलते का? कारण कोणतीही इमारत स्वतः चांगली किंवा वाईट नसते. त्या इमारतीत काम करणाऱ्या यंत्रणेची कार्यपद्धती, मूल्ये आणि नागरिकाप्रती असलेली बांधिलकीच तिची खरी ओळख ठरवत असते. महसूल विभाग हा शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी थेट जोडलेला विभाग आहे. 7/12 फेरफार, वारस नोंद, जमिनीची मोजणी, विविध दाखले, सरकारी योजना आणि अनेक महत्त्वाची कामे या विभागामार्फत केली जातात. मात्र गेल्या अनेक वर्षात महसूल विभागावर कामात विलंब, दलालांची साखळी, अनावश्यक अडथळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कार्यालयाचे उंबरठे झिजवले, काहींनी न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली, तर काहींनी व्यवस्था अधिक पारदर्शक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे की या विभागात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारे अनेक अधिकारी व कर्मचारीही आहेत. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेला एकाच रंगात रंगवणे योग्य ठरणार नाही. मात्र जिथे गैरप्रकार घडतात तिथे सुधारणा अपेक्षित असतेच. आज नवीन इमारतीचे स्वागत करताना आपण आणखी एक अपेक्षा व्यक्त करू शकतो. ही इमारत फक्त सिमेंट, लोखंड आणि काचेची राहू नये, तर ती पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासनाचे प्रतीक बनावे. शेतकऱ्याला आपण हक्कासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत. सामान्य नागरिकाला दलालांचा आधार घ्यावा लागू नये. कागदपत्रासाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागू नये. तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, सेवांचा वेग वाढावा आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने सेवा मिळावी. खरा विकास म्हणजे केवळ नवीन इमारत नव्हे, तर नवीन कार्यसंस्कृती. खरी प्रगती म्हणजे केवळ आधुनिक कार्यालय नव्हे, तर भ्रष्टाचारमुक्त, संवेदनशील आणि लोककेंद्रित प्रशासन. मोती चौकातील रेव्हेन्यू क्लबचे पाडकाम हा एका इमारतीचा शेवट असू शकतो, परंतु नव्या प्रशासकीय अध्यायाची सुरुवातही ठरू शकतो. आता सर्वांच्या नजरा या नवीन इमारतीकडे नाहीत, तर त्या इमारतीत घडणाऱ्या नव्या कामकाजाकडे आहेत. इमारत बदलणार आहे. आता मानसिकता, कार्यपद्धती आणि नागरिकाविषयीचा दृष्टिकोनही बदलेल का? याचे उत्तर येणारा काळ देईल. तुम्हाला काय वाटते? नवीन इमारतीत सोबत महसूल विभागाची कार्यसंस्कृतीही बदलेल का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशा सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी @प्रगती चळवळला सबस्क्राईब करा. धन्यवाद.
आम्ही दिसणार आहेत. नाही तुम्ही नाही कसं का तुमची शूटिंगच घेतलं नाही घेऊ का द्या की आम्ही गाव फेमस व्हायचं. का वाटून पडते 4-5 वाजता प्रगती चळवळ भेटी चळवळ